बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही बऱ्याच वेळा केल्या असतील, पण एकदा या पद्धतीने करून पहा. खात्रीने सांगतेय अगदी परफेक्ट होतील. कारण बऱ्याचदा काय होतं, काही ठिकाणी मीठ कमी जास्त लागतं तर काही ठिकाणी मसाला. बहुतेक वेळा या काचऱ्या करताना अगदीच मऊ होऊन जातात किंवा अशा कुरकुरीत होत नाहीत. त्यासाठी काय करायचं ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी इथे 2 बटाटे साल काढून त्यानंतरनं अशा पद्धतीने पातळ असे चिरून घेतलेले आहेत. हे बटाटे चिरताना खूप जाड चिरू नका. शक्यतो जरा पातळ असेच हे बटाटे चिरून घ्यायचे. जसे आपण वेफर्ससाठी चिरतो ना, अगदी त्या पद्धतीने गोल पातळ बटाटा चिरून घेतला. त्यानंतरनं बटाटा 2-3 पाण्याने धुवून घेतला होता आणि मग पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे. असं केल्यामुळे बटाट्याच्या काचऱ्या कडक व्हायला मदत होते. पहा, मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलेलं आहे. कढई नॉर्मल गरम झालेली आहे आणि त्यामध्ये तेल घातल्यावर लगेचच मसाले घालायचे. मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला. त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी हळद. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाहीत. चवीनुसार मीठसुद्धा आपण आत्ताच यामध्ये घालून घेऊया. पहा, तेल खूप गरम नाही आहे, अगदी कोमट कोमट असं तेल आहे. त्यामध्ये मसाले घातले, लगेच सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्या बटाट्याच्या ज्या काचऱ्या आहेत आपण धुवून ठेवलेल्या, त्या निथळून पाण्यातनं यामध्ये घालून घ्यायच्या. गॅस फास्ट करू नका, गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे मसाला घालताना, म्हणजे मग मसाला करपणार नाही. तेलसुद्धा अगदी कोमट गरम हवं आहे, त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. आता पहा, आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया. अगदी या पद्धतीने मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आत्ता तुम्हाला वाटत असेल की बटाट्यांना मसाला व्यवस्थित लागला गेलेला नाही आहे, पण जसजसे बटाटे होत येतील ना, भाजी ही शिजत येईल, त्यावेळी अगदी परफेक्ट असा बटाटा तुम्हाला दिसणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स करून घेतलं. आता बटाटा थोडा पसरवून ठेवायचा. खूप डिटेलमध्ये सांगते आहे, ही रेसिपी करायला ना खरं तर खूप सोपी आहे. अवघ्या 4 ते 5 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही टिफिनसाठी करा किंवा मग साईड डिश म्हणून करा, अप्रतिम लागते. पहा, झाकण ठेवले. झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. बारीक गॅसवरती हा बटाटा करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा बटाटा करायचा आहे. आता मी 1-2 मिनिटांनी लगेचच पहा झाकण काढून हा बटाटा एकदा पलटी करून घेते आहे. मध्ये मध्ये 2-3 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. झाकण काढायचं आणि मग बटाटा पलटी करून घ्यायचा. तुम्ही अर्ध्या मिनिटाने जरी झाकण काढून बटाटा हलवून घेतलात ना तरी चालेल, म्हणजे बटाटा खाली तळायला लागणार नाही. कारण आपण गॅस बारीक न ठेवता मीडियम ठेवलेला आहे. जर बारीक गॅसवर तुम्ही हा बटाटा केलात ना, तर त्याच्या ज्या काचऱ्या आहेत त्या अशा मऊ होतील, त्याला कुरकुरीतपणा येणार नाही. जर तुम्हाला थोड्या कुरकुरीत हव्या असतील ना, तर नक्कीच तुम्ही गॅस मीडियम ठेवा. पहा, आता मी हे पुन्हा हलवून घेते. एक अर्ध्या मिनिटांनी मी परत झाकण काढले आणि एकदा हे हलवून घेते. अशा पद्धतीने मध्ये मध्ये फक्त झाकण काढून हलवून घेत राहा, जोपर्यंत आपला बटाटा शिजत नाही आणि काचऱ्या तुम्हाला थोड्या कुरकुरीत झालेल्या वाटत नाही आहेत. पहा, अगदी या पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल साईडनी या काचऱ्या थोड्या अशा कुरकुरीत व्हायला लागलेल्या आहेत. त्याचा रंग थोडा डार्क दिसतोय. पहा, तिथे मसालासुद्धा व्यवस्थित लागला गेलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे सर्व छान पसरवून ठेवूया. असे बटाटे पसरवून ठेवल्यामुळे काय होतं ना, ते लवकर असे खालच्या साईडनी क्रिस्पी व्हायला मदत होते. मी आता झाकण न ठेवता 1-2 मिनिटासाठी हा बटाटा असाच मीडियम फ्लेमवरती मध्ये मध्ये हलवून घेते. झाकण न ठेवल्यामुळे सुद्धा बटाट्याच्या काचऱ्या लवकर अशा कुरकुरीत होतात. पाहू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट असा हा बटाटा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका. जाता जाता प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.